जय श्री गणेश सगळ्यांना. मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण इंटिजर्स. आज आपण बघणारी रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या. तर कोणाला परिमेय संख्या म्हणायचं? ज्या संख्या p अपॉन q फॉर्म मध्ये असतात. मीन्स ज्या नंबरला काही न्यूमरेटर असतो आणि डिनॉमिनेटर असतो, अंश असतो आणि छेद असतो, त्या नंबर्सला म्हणू आपण रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या. फॉर एक्झाम्पल 2/3, -5/6, 10/2 या सगळ्यांना आपण रॅशनल नंबर्स म्हणू शकतो. मग क्वेश्चन हा येतो की समजा जर आपण एखादा नंबर घेतला, सपोज 2 घेतला, मग 2 ला आपण रॅशनल नंबर म्हणणार का? नाही. बरेच जण 2 ला इथे म्हणतील की 2 हा रॅशनल नंबर नाही, कारण की त्याला डिनॉमिनेटर नाही आहे. बट 2 हा रॅशनल नंबर आहे. का बरं आहे? कारण की ज्या संख्यांना डिनॉमिनेटर नसतो त्यांना डिनॉमिनेटर कन्सिडर केला जातो 1. जी पण संख्या फक्त न्यूमरेटर आहे किंवा म्हणजे सिंगल नंबर आहे, सिंगल फॉर्म मध्ये ती 3 नंबर घेतला पण तिला डिनॉमिनेटर नाही आहे, तर तिला डिनॉमिनेटर काय असेल? 1 असेल. -10 असेल, तिला डिनॉमिनेटर नाही म्हणजे काय? 1 आहे. मीन्स हे सगळे नंबर्स कोणते येतील? रॅशनल नंबर्स, परिमेय